जय भीम, जय संविधान. प्रथमतः आम्ही जेव्हा ऑर्डर आली तर आम्ही आमचं रीतसर म्हणणं DCP साहेबांना दिलं होतं, पण एका दिवसामध्येच त्यांनी पण आदेश काढला 29 सप्टेंबरला तडीपारचा. दुसरं त्याच्यानंतर आम्ही आयुक्त आपले पुलकुमार साहेब ह्यांच्याकडे पण आम्ही अपील केलं होतं, पण त्यांनी पण तेच जुने केस 14 10 वर्षापूर्वीचे जुने केस आणि कुठलाही बॉडी ऑफेन्स असा कुठलाही गुन्हा माझ्यावर नव्हता, एकदम किरकोळ गुन्हा. जेणेकरून 2018 मध्ये जी दंगल झाली ती भीमा कोरेगावची, तर त्या मोर्चामध्ये मी सहभाग घेतला होता. अजून एक प्रायव्हेट केस आहे, ऑनलाईन तुम्हाला सर्व केसेस मला दिसून जाईल. अशा काही केसांना अर्थच नसल्यामुळं आणि मला इलेक्शनला उभं राहायचं होतं निवडणुकीला महानगरपालिकेच्या, तर कुठंतरी जाणून बुजून एक दलित असल्यामुळं, एक भीमसैनिक असल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये चांगली माझी अशी ओळख आहे भीमसैनिक म्हणून, तर मला कुठंतरी जातीच्या चौकटीत अडकून इथल्या पोलीस प्रशासनाने माझ्यावर जाणून बुजून तडीपारची ऑर्डर काढली असावी अशी मला नक्कीच वाटते. पण तुम्ही भीमसैनिक आहात, महाराष्ट्राला तुमचा चेहरा हा परिचयाचा आहे. अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते तुमच्या संपर्कामध्ये आहेत. मग तुमच्यावर तडीपारी झाली, तुम्ही 7 वेळा तडीपारी बाहेर भोगली, याबद्दल कुठल्याही कार्यकर्त्यांना तुम्ही तडीपारी तुमची ऑर्डर काढली, याबद्दल कोणालाही कल्पना तुम्ही दिली नव्हती का? हे प्रकरण कोणाला सांगितलं नव्हतं का? डायरेक्ट न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सर्व कार्यकर्ते आश्चर्य झाले, साकीब हो तडीपार झाला होता, आम्हाला अजून माहित नाही, अशी चर्चेला उदाहरण देखील व्हायचं. नाही, नक्कीच. कारण काय झालं तर मला एक 2 वर्षाची लहान मुलगी आहे, माझी बायको आहे, माझा परिवार आहे. कारण की आम्ही कितीतरी वर्ष झाले हे खोट्या गुन्ह्यांमध्ये आमचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. पण काय होतं, आपल्याला कुठंतरी बाबासाहेबांचा वारसा आहे आणि एक संघर्षाची आमच्या DNA मध्ये, रक्तामध्येच संघर्ष असल्यामुळं आम्हाला ते काय वाटलं नाही. पण जेव्हा आम्ही DCP साहेब असतील किंवा पुलकुमार साहेब असतील ह्यांच्याकडे आम्ही जेव्हा अपील केलं, बाबा आमचं म्हणणे मांडून, विशेष म्हणजे तुम्ही आमची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे होती, आम्ही समाजकार्य कसं करतो, राजकारणामध्ये कसं सक्रिय आहे, तर तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असून सुद्धा तुम्ही कुणाच्या पेशीरखाली आम्हाला माझ्यासारख्या तरुणांचं अख्खं वाटोळं करत आहे. आणि असं माझ्यावर झालं म्हणून मी आवाज उठवायसाठी मी रस्त्यावर येणारच आहे आणि मी रस्त्यावरच कार्यकर्ता आणि भीमसैनिक आहे. पण कुठंतरी आपण पण लोकांसमोर जाऊन आपलं काही दुखणं आहे किंवा आपल्यावर जो अन्याय होतोय त्याला वाचा फोडलीच पाहिजे. कारण का बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. मग बाबासाहेबांची जर आपल्याला अशी शिकवण आहे, पिढ्यानपिढ्या आम्ही काय संघर्षच करायचा का? आता कुठंतरी आम्हाला शिक्षणाच्या जोरावर आम्ही कुठंतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, राजकारणामध्ये, व्यापारामध्ये, सगळ्या शिक्षणामध्ये. तर आपण तुम्ही अशी गळचेपी एखादा चांगला तरुण भीमसैनिक जर तो समाजामध्ये फेमस असेल किंवा तो समाजासाठी धावून जाणारा असेल, तर तुम्ही अशा तरुणांना टार्गेट करून त्याच्यावर तुम्ही अशा जर 2-2 वर्षाची जर तडीपार लादत असेल, तर मग पोलीस प्रशासन काय त्यांना काय उत्तर असेल त्यांच्याकडे. तर त्याच्यासाठी आम्ही 7 तारखेला जे महाराष्ट्राचे DG साहेब आहे सदानंद दाते सर यांनाही त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटून आलो. तसंच मुख्यमंत्री साहेब फडणवीस यांच्याकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे. काही आमच्या माझ्या ज्या मानसिक संतुलन, माझं फॅमिली जी डिस्टर्ब झाली, मला समाजामध्ये एक गुन्हेगाराच्या नजरेने बघण्याचा दृष्टिकोन झालेला आहे किंवा माझं राजकीय खच्चीकरण करण्यात आलं. मग अशासाठी मला तरी रस्त्यावर येऊन माझा आवाज माझ्या समाजापर्यंत, माझ्या मित्रपरिवारापर्यंत पोचवण्याचं काम मला केलंच पाहिजे. कारण की मी नाही केलं तर मग लोक म्हणतील हा ह्यो खरंच गुन्हेगार आहे. तडीपार करण्यासारखं तुमची परिसरामध्ये दहशत आहे का? लोक तुम्हाला घाबरतात का? तुम्ही कोणाकडनं खंडणी घेतात का? मग अचानक तडीपारीच का करावं? फक्त केवळ भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये सहभागी, दंगल घडली होती, त्याच्यानंतर मोर्चा आंदोलन झाले, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालात, त्या एकाच गुन्ह्याचा आधार घेऊन तुम्हाला तडीपार करण्यात आला? तसंच म्हणता येईल. कारण की ते त्यांच्या ऑर्डर आणि दुसऱ्यांचे गुन्हे माझ्या ऑर्डरमध्ये टाकलेत, चुकीच्या पद्धतीने ऑर्डर पास करण्यात आली. पुलकुमार साहेबांनी पण चुकीचीच ऑर्डर काढली. दुसऱ्याचे गुन्हे आम्ही सांगतोय त्यांना, बाबा हे गुन्हे आमचे नाही, हे आमच्या ऑर्डरमध्ये जाणून बुजून टाकण्यात आलेले आहे. आता इथं एक बॅनर लावला होता, आता या पिंपरी चिंचवडमध्ये का मी एकटाच बॅनर लावतोय का?
तर माझ्यावर लगेच शहर विद्रोपींचा गुन्हा दाखल करून तो गुन्हा सांगितला व ह्यो त्या गुन्ह्याचा आधार घेऊन प्रायव्हेट केसचे आधार घेऊन असं करून माझ्यावर खरंच मानसिक संतुलन. सर तुमची जी तडीपारीची ऑर्डर करण्यात आली होती त्याच्यामध्ये आता गंभीर गुन्हे नाही म्हणते तुम्ही, पण त्याच्यात असा कोणता गंभीर गुन्हा होता की ज्याला जास्त प्राधान्य तडीपारीसाठी देण्यात आलं? फक्त भीमा कोरेगावची दंगल घडल्यानंतर त्याच्यानंतर मोर्चा आंदोलन झाले, त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झाले, तो गुन्हा दाखल झाल्यानंतर गंभीर होता? नाही, तो फक्त मोर्चेमध्ये सहभाग झाल्यामुळं आम्हाला तो गुन्हा दाखल केला. आणि मुख्यमंत्र्यांनी ते GR पण काढला होता बाबा, जे भीम कोरेगावचे जे मोर्चेमध्ये जे सहभाग होते त्यांचे ते गुन्हे दाखल करून गुन्हे मागं घेण्यासाठी. तसा GR पण आहे माझ्याकडे आणि ते सगळे आता मागं घेण्याचं काम चालू आहे. मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्या काही मुख्य मागणी काय असेल तुमच्या? एक तर याच्यामध्ये जो कोण मुख्य आयुक्त असतील ज्यांनी, कारण की शहराचा ह्यो मेन पोलीस आयुक्त असतो, तर ह्यांना सर्व गोष्टी माहीत असतात. त्यांचं पण काम होतं बाबा, एखाद्याला तडीपार करायचं असेल तर त्याची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे, त्याची परिसरामध्ये कुठली दहशत आहे का, तो गुन्हेगार आहे किंवा ह्यांच्यावर माझ्यावर मोठे असे गुन्ह्याचे काय गंभीर गुन्हे आहे का. त्यांनी असं न बघता कुठल्या राजकीय दबावाखालील मला वाटतं. आणि मेन म्हणजे आज त्यांना पण माहिती आहे बाबा, साकी गायकवाड हा एक जय भीम आहे, बाबासाहेबांची चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ता आहे. तर कुठंतरी त्यांना पण माहिती आहे बाबा, माझी एक मागासवर्गीय एक दलित असल्यामुळं त्यांनी पण असं मला वाटतं की त्यांनी जाणून बुजून मला टार्गेट केलं असेल. त्याच्यासाठी मग मी मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री, मागासवर्गीय आयोग असन, SC ST मागासवर्गीय आयोग असन, परत आपले DG साहेब सदानंद दाते सर असतील, यांना मागणी केली, जर माझ्यावर जर खोटं केलं असेल तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा का नाही होऊ शकत. फक्त काही शिवी दिली किंवा हे नाही काय बोललं तरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो का? तुम्ही जर जाणून बुजून एखाद्या दलिताची, एखाद्या व्यक्तीची तुम्हाला जात माहिती आहे, त्याची पार्श्वभूमी माहिती आहे, ह्या जातीचा आहे, तर मग तुम्ही ॲट्रॉसिटी ॲक्ट का नाही दाखल करून देणार त्याच्यावर? माझी एवढी नुकसान भरपाई कोण भरून देणार? माझं अख्खं राजकीय करिअर तुम्ही खराब करून टाकलं. मग याला मी काही मतांनी पडलो होतो इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये, तर आता मला ते परत कोण देणार? माझ्या समाजामध्ये नाचक्की झालेली आहे, माझं परिवार पूर्ण दहशतीमध्ये आहे. तर आता बघितलं तुम्ही, पोलीस प्रशासन चुकीच्या पद्धतीने तडीपारी करते आहे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम पोलीस प्रशासन चुकीच्या पद्धतीने तडीपारी करून असेल किंवा अन्य गुन्हे दाखल करून असेल. आता फक्त तुमच्यावरच नाही तर अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. मग सर्व कार्यकर्त्यांना काय आव्हान असेल त्यांनी काय केलं? नाही, माझं तर संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे, बाबासाहेबांनी लिहिलेले. तुम्ही संविधानाच्या मार्गे तुम्ही गेले ना तर तुम्हाला नक्कीच न्याय भेटतो, कारण की मी जिवंत उदाहरण आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये कितीतरी भीमसैनिकांना टार्गेट करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या आयुष्याचं वाटोळ करून त्यांच्या जीवनाची रांगोळी करण्याचं काही अधिकारी, सर्वच अधिकारी म्हणता येणार नाही, पण निवडक अधिकारी टार्गेट करत आहे. आज मला जसं केलं, असे कितीतरी महाराष्ट्रामध्ये तरुण आहे जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारे आहेत. अशा कार्यकर्त्यांना जाणून बुजून टार्गेट करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून, म्हणजे मोठे मोठे गंभीर गुन्हे दाखल करून, म्हणजे ज्या गुन्ह्याचा शहानिशा न करता त्यांच्यावर गंभीर गुन्हे करून त्यांच्या आयुष्याची रांगोळी करण्याचा प्रयत्न म्हणजे करत असतील, त्यांनी पण पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे. अहो, मी म्हणतो बाबासाहेबांनी त्या काळामध्ये इतकं सहन केलंय, आपल्याला तर एवढंसं पण सहन करता येत नाही का? आपण कधी आवाज उठवणार? बाबासाहेबांनी आपल्या सर्व बहुजनांसाठी, भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी समान कायदा दिला, कायद्यामध्ये सगळ्या तुम्हाला सवलती दिल्या, आरक्षण दिलेलं आहे. आज बाबासाहेबांनी जो विचार अख्ख्या भारताला एकजुटी करून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे, तर बाबासाहेबांना त्या काळामध्ये, तेव्हा ते काय मीडिया नव्हती, काय नव्हती, काय नाही, पण त्या टायमाला बाबासाहेबांना एवढं छळण्यात आलं तर बाबासाहेब थोडी डगमगले. मग आज माझ्यासारखा भीमसैनिक, माझा बापच बाबासाहेब आंबेडकर आहे, तर माझ्यासारखा तरुण मी का घाबरू कुणाला? मी कुणाचा बलात्कार केलाय, मर्डर केलाय, रेप केलाय किंवा असे मोठे काही गुन्हे केलेत का मी? मग मला तडीपार करण्याचं कारण काय होतं तुम्हाला? 7 महिने मी तडीपार होतो साताऱ्यामध्ये. पोलिटिशियन राजूला होता का नाही, याच्याबद्दल काही त्रास झाला का?
नाही तसं तर नाही, पण ते लाईव्ह लोकेशन, करंट लोकेशन ते रोज घ्यायचे. बाबा स्पॉटवर आहे का. परत तिथं डायरी दिलेली होती, तिथं जाऊन महिन्याला जाऊन तिकडे सही द्यायची, तिथं जाऊन त्यांचा सही शिक्का घेऊन यायचा. असं हे केलं नाही मी गेल्या 5-6 महिन्यात. आता तुम्ही मुख्यमंत्री साहेब असते, पोलीस महासंचालक असते, त्यांच्याकडे मागणी केली. जर तुमची मागणी मान्य होऊन ज्यांनी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने तडीपारी काढली त्यांच्यावर योग्य ती कारवाई जर नाही झाली तर तुम्ही रस्त्यावर उतरणार का, मोर्चे आंदोलन परत करणार का तसं? आणि मोर्चे आंदोलन केल्यामुळे तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तर परत तुम्ही मोर्चे आंदोलन करणार? नाही, मला जोवर तक न्याय भेटत नाही आणि त्या अधिकाऱ्याला जर शासन होत नाही तोवर तक मी लढणार ना. मी कशाला घाबरू, बाबासाहेबांच्या अवलाद आहे मी काय घाबरू कोणाला. नाही, मोर्चे आंदोलन काढणार का? करणार ना, मी एकटाच करणार आणि अख्खा महाराष्ट्र मला बघत राहणार. एकटा साखी गायकवाड रस्त्यावर उतरणार, ते पण असं नाही आता ते मडकं आणि ढुंगाला झाडू बांधूनच जाणार मुंबईला. आणि जोवर तक भेटत नाही तर मग इच्छा मरणाचं डायरेक्ट मी मुख्यमंत्र्याला सांगणार, बाबा मला एक तर तू इच्छा मरण देऊन टाक, आणि असं पण तुम्ही आम्हाला संपवायचं काम करता तर तसं डायरेक्ट इच्छा मरण दे, आम्ही द्या मरण, टाकतो मरून. आता तडीपारी जी केली त्याला मोर्चाच्या आंदोलनाच्या गुन्ह्याचाच आधार घेण्यात आला, परत तुम्ही मोर्चा आणि आंदोलनाचाच मार्ग स्वीकारताय, आंदोलन करत मुंबईला जाण्याचं म्हणता, परत तुमच्या कोणाला परत तडीपारी होणार नाही. आता केले ते केले, आता तडीपार करू ना तर काय करू. मी आता कुणाला घाबरणार आहे. ज्यांनी मी जी चूक केलीच नाही त्याचे मी परिणाम भोगतोय. मोर्चा काढणार, आंदोलन करणार, उपोषण करणार, कायद्याच्या चौकटीतच राहूनच सगळं काम करणार. कारण की संविधान इतकं छान आहे, तुम्ही संविधानाचा व्यवस्थित अभ्यास करून नियोजन केलं तर तुम्हाला नक्कीच नाही भेटतो ना. तडीपारी हायकोर्टाने तडीपारी रद्द केली, हायकोर्टाने कशाच्या आधारे तडीपारी रद्द केली, काय म्हणणं होतं हायकोर्टाचं, थोडक्यात सांगा. हायकोर्ट तर पहिलं सांगितलं बाबा हे सगळे बॉडी ऑफिस एक पण गुन्हा नाहीये. एक मोर्चेचे ते बॅनर लावलेला शहर विद्रोहीचा गुन्हा, हे काय गुन्हा आहे का. प्रायव्हेट केस, तुम्हीच खोटे गुन्हे दाखल केलेले एकाच जागेवरून तुमची भांडणं, हे काय थोडी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे. आणि ते पण 10-15 वर्षाचे गुन्ह्याचे आधार घेऊन तुम्ही एखाद्या दलित माणसाला जर तुम्ही 2-2 वर्ष बाहेर ठेवताय म्हणलं, तुम्ही अन्यायच करताय ना, एखाद्याचं आयुष्यच वाटोळा करताय ना. तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, जर परत पोलीस आता तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, तुम्ही तडीपार झाला, त्या सर्व गोष्टी झाल्या, तडीपारी रद्द देखील झाली. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही असेल किंवा तुमच्या घरचे असतील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी जात होते, काही घडलं असेल तर तुमचे गुन्हे तात्काळ घेतले जात होते का? बघा, 17 जानेवारीला सकाळी 12:45 मी जेव्हा माझ्या बिल्डरने हल्ला केला, आणि त्या हल्ल्यामध्ये हे जो गळ्यातला बाबासाहेब आहे तो हिसकून नेण्याचा प्रयत्न केला, अर्धा नेला अर्धा धावला. तेव्हा सिनियर PI आमचे कोलाटकर साहेब होते. एक कार्यकर्ता असल्यामुळे मी 112ला फोन केला, बाबा असं झालंय, तर मला लगेच पोलिसांची मदत भेटली. तसंच त्या परिस्थितीमध्ये मी कोलाटकर साहेबांना भेटलो, साहेबांना सांगितले बाबा सत्य परिस्थिती अशी अशी, हात माझा पूर्ण फ्रॅक्चर होता. तसं मला थेरगावमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्याच्यानंतर मी MLC कॉल दिले तिथून. तर त्याच्यानंतर जो सिनियर अधिकारी म्हणजे कोलाटकर साहेब ते म्हणले मी कंप्लेंट घ्यायला तयार आहे, आणि संध्याकाळी म्हणतोय मी कंप्लेंट घेणार नाही म्हणतोय. माझी 2 वर्षाची मुलगी आणि बायको 5 ते 6 दिवस पोलीस स्टेशनला रोज जाऊन सकाळी जायचे आणि संध्याकाळी यायचे, एकही दिवस त्यांची कंप्लेंट घेतलेली नाहीये. म्हणजे आज जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जर कंप्लेंट घेत नसन तर आमच्या समाजाचं तर तुम्हाला मग काय सांगायची गरजच नाही. आणि आवर्जून ते बोलायचे, बाबा ही सोन्याची कंप्लेंट असेल तर आम्ही घेणार नाही, तू साधी कंप्लेंट दे आम्ही घेऊ. पण पुढे जाऊन सगळं सत्य बाहेर आलेलंच आहे ना. पंचनामा झालं, त्या चोराकून चेन भेटली, त्याचे कोर्टात पुरावे दिले सगळे. म्हणजे एखादा अधिकारी कसं कुणाचा नोकर होतो हे मला त्याच्यामधून दिसून आलंय. म्हणजे जर तुम्ही पोलीस प्रशासन म्हणजे सगळ्याच अधिकारी नाही, आता त्या सिनियर PI साहेबांनी जर सूड भावनेने किंवा ते राजकीय दबावाखाली त्यांनी केलं नाही. 6 दिवस झाले कंप्लेंट घेत नाही, तुम्ही 6-6 महिने कंप्लेंट घेत नाही, FIR झाल्याच्या नंतर 3-3, 4-4 दिवस 3-3, 4-4 वेळा तुमचे पंचनामे होतात. तुम्हाला एव्हिडन्स म्हणून पेनड्राईव्ह मध्ये सगळे पुरावे दिल्याच्या नंतर तुमचे काही अधिकारी ते डिलीट करतात 2 रुपयाच्या पायी. म्हणजे ही व्यवस्था कुठं चाललेली आहे. आज 1-2 अधिकाऱ्यांमुळे अख्खं पोलीस प्रशासन बघण्याचा दृष्टिकोन चेंज होत आहे. तुम्ही करा, जो गुन्हेगार असेल त्याच्यावर नक्कीच कारवाई करा, पण एखाद्या
ज्यांनी काही केलं नाही त्याचं आयुष्य वाटोळं करू नका. काय होतं, शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला अपेक्षा आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेब असतील तुम्हाला न्याय देतील अशी तुम्हाला खात्री आहे का? मला संविधानावर खात्री आहे. संविधानाच्या माध्यमातून खरंच फडणवीस साहेब पण मला न्याय 100% नाही 1,01,000% देतील. जेव्हा ह्यो व्हिडिओ म्हणा किंवा मी स्वतः जाऊन भेटणार आहे त्यांना, ते नक्कीच न्याय देतील. 100% नाही तुम्ही 1,00,000% ते न्याय देण्याचं काम करतील. तसंच सदानंद सर, आपले दाते सर, ते पण खूप छान माणूस आहे. त्यांचं पण एकदम खरंच मी वाचलं त्यांचं स्टोरी बिरी पाहिले तर ते नक्कीच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी किंवा जाणून बुजून केल्यामुळं नक्कीच मला न्याय देतील. आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून त्यांची SIT म्हणा, CBI म्हणा, मागासवर्गीय आयोग म्हणा, नक्कीच चौकशी होतील. का नाही होणार? संविधानामध्ये काही ते नाहीये का? बाबासाहेबांनी सगळ्यांना अधिकार दिलेला आहे ना, तर नक्कीच देतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरंच चांगले आणि प्रेमळ आहे आणि खरंच दलितांना मदत करण्याची, आता बघू ना, आता मला मदत करतात का, मला केली तर नंतर तुम्हाला लक्षात येईनच ना. नक्कीच म्हणतात की आम्ही समाजाच्याच बाजूने आहोत, मग? आम्ही समाजासाठीच करतोय. एवढे त्यांनी हिंदू प्रश्न असतील तो मार्गी लावला, त्याचा बांधकाम सुरू आहे सगळे. तर एवढं म्हणून आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला अशा अपेक्षा तुम्हाला अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही, नक्की फडणवीस साहेब नक्कीच मला मदत करतील, माझं ऐकून घेतील आणि माझं जर खरी बाजू असेल तर ती 100% मला मदत करतील. कारण का, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने तडकाची ऑर्डर काढली त्यांच्यावर कारवाई 100% 100% नाही 1,01,000% कारवाई होणार आणि ती करूनच घेणार. जय भीम, जय संविधान.